जणांना प्रॉब्लेम असतो की सतत डॅन्ड्रफ होत असतो. म्हणजे विंटर असेल, हिवाळा असेल तर त्यावेळेला कशी स्किन ड्राय होते, डॅन्ड्रफ आपण समजू शकतो. पण काही जणांना सतत डॅन्ड्रफचा त्रास असतो. मग त्या काय करतात, लिंबू घासतात, दही लावतात किंवा स्वतः काहीतरी गुगल करायचं आणि हे करायचं. तर एक्झॅक्टली या डॅन्ड्रफवर काय सोल्युशन आहे आणि हे कशामुळे होतं? सो डॅन्ड्रफ इज कॉज्ड बाय अ फंगस. तो नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या स्कॅल्पवरती हा एक कॉमन सॉइल फंगस म्हणतो आपण त्याला, कॉल्ड मॅलेसिझिया. तो फंगस जेव्हा ओव्हर ग्रो होतो इन सर्टन कंडिशन, जसं तुम्ही म्हणालात सीझनल, वेदर चेंज झाल्यावर हिवाळ्यात, किंवा जेव्हा तुम्ही हेअर वॉशमध्ये खूप गॅप देत आहेत. काही काही लोक आठवड्यातून एकदाच हेअर वॉश करतात, तेव्हा साहजिक आहे डॅन्ड्रफ होणारच आहे. स्ट्रेस लेवल्स तुमचे वाढले, किंवा सम पीपल आर जस्ट प्रोन टू इट नॅचरली, त्यांना डॅन्ड्रफ खूप इझिली होत राहतो. जेव्हा हे होतं, वन थिंग दॅट वी डू इज, जसं तुम्ही म्हणालात लिंबू लावणं. लिंबू प्लीज लावू नका डॅन्ड्रफवर, इट इज नॉट अ गुड आयडिया. दही तुम्ही लावू शकता डेफिनेटली, पण लिंबू विल बी अ व्हेरी स्ट्रॉंग इरिटेंट. तात्पुरतं असं वाटतं की डॅन्ड्रफ कमी झाला, कारण स्कॅल्प खूप ड्राय आउट होतं, स्केल्स दिसत नाहीत, पण तो डॅन्ड्रफ ॲक्च्युली जात नाही आहे. स्कॅल्पवर इरिटेंट रिॲक्शन सेटअप होतं आणि ते अजून वर्सन होणार आहे. सो लिंबू अजिबात लावायचं नाही आहे. दुसरी गोष्ट, हेअर ऑइल्स जे मार्केट करतात आजकाल की अँटी डॅन्ड्रफ हेअर ऑइल, हा प्रकार अशक्य आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं हेअर ऑइल स्कॅल्पवरती लावलं, ते हेअर ऑइल जे आहे ना, ते व्यवस्थित स्कॅल्पला कोट करते आणि तो जो फंगस आहे खाली, तो व्यवस्थित त्याला ग्रो व्हायला छान ऑपॉर्च्युनिटी मिळते. सो तुम्ही त्या फंगसला मदत करताय. सो डू नॉट ऑइल युअर हेअर. ऑइलिंग इज ग्रेट हेअरच्या टेक्स्चरसाठी, हेअरच्या लेन्थसाठी, ॲज अ कंडिशनिंग एजंट. पण स्कॅल्पवरती इफ युअर डॅन्ड्रफ प्रोन, तर अजिबात हेअर ऑइल लावू नका. जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज OTC मिळतात, मी म्हणत नाही की नेहमी मेडिकेटेडच घ्यावं, पण इव्हन OTC जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज आहेत, त्याच्यात पण बेसिकली अँटी फंगल इन्ग्रेडियंट्स असतात. जसं पायरॉक्टोन असतं, झिंक पायरेथिओन असतं. हे काही रेग्युलर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूजमध्ये पण इन्ग्रेडियंट्स असतात. ते तुम्ही वापरू शकता. जेव्हाही तुम्ही वापराल 5 मिनिटं स्कॅल्पवरती ठेवा आणि मग वॉश ऑफ करा. त्यांनी सुद्धा होत नसेल तर ऑफकोर्स यू नीड मेडिकेटेड शॅम्पूज, प्रिस्क्रिप्शन ग्रेड, ज्याच्यासाठी तुम्ही डर्मेटॉलॉजिस्टला दाखवू शकता. अगदीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं लिंबू लावू नका, खूप कॉमन आहे आजकाल. जेवढे पण कोणाला जरी विचारलं तर ते लिंबूचंच ॲडवाइस करतात तुम्हाला आणि सांगू, इतकं मी लहान कॉन्फिडेंटली होते. करतात ना. मी लहान असताना मी सुद्धा लावलंय. मी मी सुद्धा शाळेत असताना लावलंय. मी सुद्धा लावलंय. पण इट डिडंट रिअली हेल्प. इट्स फाईन.